नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपला शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आज मित्रांनो आपण एक प्रश्न घेऊन आलेलो आहोत आणि तो प्रश्न म्हणजे नवीन पिढीचा जो शेतकरी आहे तो शेतीकडे वळत का नाही। तर त्याचं महत्त्वाचं कारण पहिलं म्हणजे शेती ही एक तोटा आहे अशी समजूत आहे। तर मित्रांनो शेती ही तोटा नसून एक उत्पादनाचं क्षेत्र आहे ते आपल्याला समजत नाही किंवा ते आपल्याला लोक कोणी सांगत नाही। तर काय होतं जी एखादा शेतकरी एखाद्या पिकामध्ये फेल गेल्यानंतर तो शेतकरी डायरेक्ट सांगत असतो की ह्या शेतीमधून उत्पन्न अधिक नाही तर ह्यामध्ये तोटा आहे किंवा ज्यावेळेस त्यातलं उत्पन्न मिळत असतं त्यावेळेस तो शेतकरी सांगत नाही की मला एवढं उत्पादन मिळालं। एवढं उत्पादन मिळाल्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात किंवा त्याचबरोबर आपण काही शेतकरी असतात जे शेतकरी उत्पन्न निघाल्यानंतर जर 4 लाख रुपये उत्पन्न निघालं आणि त्यातील 2-3 लाख रुपये खर्च झाला आणि लाखभर रुपये जर फायदा झाला तर ते शेतकरी जवळजवळ 10 लाख रुपये उत्पन्न निघालं आणि 2-3 लाख रुपये खर्च झाला असं सांगत असतात। यावेळेस आपली गफलत होत असते आणि त्यानंतर जर विचार केला तर मेहनत जास्त घ्यावी लागते आणि मेहनत जास्त घेऊन सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात उत्पन्न मिळत नाही किंवा पैसा लवकर मिळत नाही। तर शेती असा विषय आहे की त्यामध्ये आधी पैसे गुंतवावे लागतात मग त्यातून आपल्याला उत्पन्न मिळत असतं। शेती हा एक व्यवसाय आहे, तो काही असं म्हणजे शेतीमध्ये लगेच पैसे टाकले की लगेच पैसे मिळतात असा विषय नाही। तर त्यासाठी आपल्याला 1 महिना 2 महिने आधी काही पिकांना 1 महिना 2 महिने असे पैसे गुंतवावे लागतात मग त्यातून आपल्याला उत्पन्न मिळत असतं। तर काही पिकं अशी आहेत किंवा काही बागा अशी आहेत की त्याला 1 वर्षभर आधी पैसे गुंतवावे लागतात आणि नंतर त्यातून आपल्याला उत्पन्न मिळत असतं। त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन नाही। तर मित्रांनो ज्यावेळेस आपण शेतीमध्ये उतरत असतो त्यावेळेस आपल्याला आपण काही शेतकऱ्यांना विचारण्यासाठी गेल्यानंतर आपल्याला ते काही योग्य मार्गदर्शन देत नाहीत किंवा जे आपण औषधं आणतो ज्या दुकानात कृषी सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर प्रत्येक दुकानदारानं सांगायचं तुम्ही हे वापरा ते वापरा, ते वापरून आपल्याला रिझल्ट असा भेटेल। दुकानं आहेत त्यांचे जे विक्रेते असतात औषधं किंवा जे बियाणे आहेत त्यांचा जे विक्रेते असतात ते आपल्याला काहीतरी वेगळं सांगत असतात। त्यामुळं आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि आपण जे पीक लावलंय त्या पिकामध्ये आपण फेल जात असतो। त्याचबरोबर आपल्याला सर्वात मोठाचा प्रश्न म्हणजे की समाजाची एक समजूत आहे की शेती ही योग्य नाही किंवा शेती ही तरुण पिढीने करू नये। तर मित्रांनो ही समाजाची जी समजूत आहे ती एकदम चुकीची आहे। तर मित्रांनो शेती करत असताना आपल्याला नफा तोटा ह्या गोष्टी मिळत असतात किंवा कुठलाही व्यवसाय करा तुम्ही नोकरी जरी करायला गेला तरी तुम्हाला तिथं जास्त वेळ काम करावं लागणार आहे आणि नोकरी करत असताना काही दिवस तुम्ही सुट्टी घेतल्यानंतर त्याचं सुद्धा तुमचे पैसे कट होणार आहेत। तसंच शेतीचं सुद्धा आहे। तर शेती म्हणजे आपण स्वतः विचारानं केली पाहिजे, ती कोणाला विचारून किंवा कोणाच्या गोष्टीतनं ऐकून केल्यानंतर आपल्याला त्यातून उत्पन्न योग्य मिळत नाही। तर समाजाची अशी समजूत आहे की शेती केल्यानंतर माणूस कधीच मोठा होऊ शकत नाही किंवा शेतीमध्ये दिवसभर राबावं लागतं किंवा त्याला लेबर मिळत नाही असे समाजाची खूप मोठी चुकीची समजूत आहे। तर मित्रांनो आपण जर शेती योग्य पद्धतीने आणि योग्य रीतीने जर केली तर आपण शेतीमधून खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढू शकतो। मार्केट आणि विक्रीची भीती। तर मित्रांनो आपण ज्यावेळेस उत्पादन घेत असतो किंवा उत्पन्न घेतल्यानंतर आपल्याला विकायचं म्हणजे ते मार्केटला न्यायचं, ते विकायचं, त्याचा रेट कसा गावतोय किंवा त्याचा भाव कसा गावतोय हे आपल्याला माहीत नसतं। तर यावेळेस काय होतं की आपण शेती करत असतो पण शेती करत असताना आपण बऱ्याच चुका करत असतो। त्यामध्ये आपण आधी सुरुवातीला मार्केटिंगची कुठलीच माहिती घेत नाही किंवा जिथं आपल्याला विकायचं आहे तिथली सुद्धा आपण माहिती घेत नसतानाही आणि अशा वेळेस आपण ज्यावेळेस ते उत्पन्न आपलं बाजारामध्ये येतं त्यावेळेस रेट कमी झालेले असतात मग त्याला रेट मिळत नाहीत। उदाहरणार्थ आपण जर कांदा घेतला तर कांदा जर आपण पिकवल्यानंतर आपण त्याला सारणीमध्ये भरून ठेवतो आणि ज्यावेळेस आपल्याला कांद्याचा रेट वाढणार आहे त्यावेळेस आपण काढत असतो। पण कांद्याचा तोटा असा होतो की सुरुवातीला आपण काढून ते व्यवस्थित करून ते सारणीमध्ये भरायचं, ज्यावेळेस रेट वाढणार आहे त्यावेळेस सुद्धा आपण ते सारणीतून काढण्यासाठी आपल्याला लेबर लागणार आहे, त्याला खर्च लागणार आहे किंवा त्यातून बराचसा कांदा हा खराब होणार आहे। हे आपलं नियोजन कुठंतरी चुकत असतं, या कारणामुळं आपण मार्केटमध्ये टिकत नाही। तर मित्रांनो मार्केट ज्यावेळेस आपल्या जे पीक लावलंय त्यावेळेस आपण पीक लावल्यानंतर आपलं ज्यावेळेस उत्पन्न चालू होतं किंवा ज्यावेळेस आपण ते विक्रीला नेतो त्यावेळेस आपल्या मालाचं किंमत आहे ती कमी असते। त्याचबरोबर जर तोच माल आपल्याकडे ज्यावेळेस नसतो त्यावेळेस त्याचा भाव हा वाढलेला असतो। तर मित्रांनो अशा वेळेस काय करायचं आहे तर अशा वेळेस आपण पीक घेत असताना तर पूर्ण मार्केटचा अभ्यास केल्यानंतर किंवा पूर्ण विचारसरणी करूनच ह्या पिकाचं उत्पादन घ्यायचं आहे।
त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर विचार केला तर शिक्षण घेतल्यानंतर शेतकरी तरुण ही काय म्हणतात की ह्याला मी एवढं शिकलो आहे, तर मग मी शेती का करावी, तर मी एक नोकरी करणार, मी शहरामध्ये जाणार, एक शेतकरी तरुण मुलाची इच्छा असते. तर मित्रांनो, जे शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाचा आपण शेतीमध्ये काहीतरी उपयोग केला पाहिजे. आणि जर आपण त्याच शिक्षणाचा उपयोग शेतीमध्ये योग्य रीतीने, योग्य पद्धतीने जर केला, तर आपण शेतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतो, चांगल्या मार्केटमध्ये विकू शकतो आणि वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा आपण शिकू शकतो. तर माणूस हा जन्मापासून शिकत असतो आणि शेवट जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणूस हा शिकत असतो. तर मित्रांनो, शिकत असताना आपण शेतीमध्ये दरवेळेस नवीन प्रयोग करायला शिकलं पाहिजे आणि शिकल्यानंतरच आपण कुठंतरी पुढे जाणार आहे. तर मित्रांनो, शेती ही तोट्याचा व्यवसाय नसून ती शेती म्हणजे खूप मोठा एक बिझनेस आहे आणि या बिझनेसमध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल तर या शेतीविषयी तुम्हाला पूर्ण अभ्यास करूनच या क्षेत्रामध्ये तुम्हाला उतरावं लागेल. शेती करायला सुद्धा शिक्षण लागतं, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की पुढील शेतकऱ्यांना, तरुण शेतकऱ्यांना पाठवा आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.